नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली प्रतिमाला विचारते की तुम्हाला या अपघाताबद्दल आधी काहीच आठवत नव्हतं, मग आता काही आठवतंय का? त्यावर प्रतिमा म्हणते, हो, आता मला त्या रात्रीचं सगळं अगदी डोळ्यासमोर लख्ख दिसतं. सायली तिला शांतपणे विचारते, तुम्ही मला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं ते सांगू शकाल का? अर्थात तुम्हाला त्रास होत असेल तर सांगू नका, पण तुम्ही त्याबद्दल बोललात तर कदाचित अजून काही गोष्टी आठवतील. त्यानंतर प्रतिमा त्या रात्रीचा संपूर्ण प्रसंग सांगायला सुरुवात करते. ती सांगते की त्या रात्री ती, रविराज आणि तन्वी सुभेदारांच्या घरातून निघाले होते. सुमन आणि नागराज वेगळ्या गाडीतून घरी गेले होते. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही कर्जतच्या फार्महाऊसकडे निघाले होतो. तेवढ्यात सुमन सांगते की मला घरी सोडून हे लगेच काहीतरी काम आहे असं सांगून बाहेर पडले. ते तुमच्या मागे आले असतील याची मला साधी शंकाही आली नव्हती. प्रतिमा पुढे सांगते की काळोख्या रस्त्यावरून जात असताना नेमका अपघात कसा झाला हे सगळं ती सायलीला सविस्तर सांगते. ती आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की तन्वीला खूप झोप आली होती, पण अर्जुनने दिलेलं खेळणं ती हातातून अजिबात सोडत नव्हती. हे ऐकताच सायली लगेच अर्जुनला मेसेज करते आणि सांगते, आपण मधुभाऊंकडून जे गाठोडं आणलं आहे त्यातलं ते खेळणं येताना नक्की घेऊन या. हे सगळं सांगताना प्रतिमा भावूक होते. ती म्हणते, कधीकधी मला असं वाटतं की हे सगळं मला आठवलंच नसतं तर बरं झालं असतं. तो अपघात माझ्या आयुष्यातली सर्वात वाईट आठवण आहे. हे ऐकून सायली मनातच म्हणते, आई, या सर्वात वाईट आठवणीचं चांगल्या आठवणीत रूपांतर करणार हा माझा शब्द आहे. इतक्यात सायलीला अस्मिताचा फोन येतो. अस्मिता सांगते की मी आणि पूर्णा आजी तुला भेटायला येतोय. हे ऐकून सायली क्षणभर थक्क होते. अस्मिता विचारते, तुला आनंद नाही झाला का? त्यावर सायली म्हणते, झाला ना. अस्मिता पुढे सांगते की अर्जुनची एक मीटिंग आहे, ती संपली की आम्ही लगेच निघणार आहोत, आणि ती फोन ठेवते. हे ऐकून सायली खूपच अस्वस्थ होते. ती प्रतिमाला तयार व्हायला सांगते आणि रविराजलाही तयारी करण्यास सांगते. दुसरीकडे अस्मिता प्रतापरावांशी बोलताना सांगते की मी नोकरीच्या मुलाखती द्यायला जायचे तेव्हा चैतन्य गोलूला सांभाळायचा. हे सगळं मला कोणाशी तरी बोलायचं होतं, पण सायली प्रतिमा आत्याकडे असल्यामुळे चैतन्यने मला खूप मदत केली. प्रतापराव तिला विचारतात, हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस? त्यावर अस्मिता सांगते की मी नोकरी करणार आहे हे सांगायला मला भीती वाटत होती. शिवाय तुम्हालाही कामाचा खूप ताण होता. प्रतापराव म्हणतात, खरं तर माझंच चुकलं. मला समजायला हवं होतं की आपली मुलं आता मोठी झाली आहेत. यानंतर ते अस्मिताला सांगतात, मी तुझ्यासाठी एक चांगली नोकरी शोधून देतो, पण मेहनत मात्र तुलाच करावी लागेल. हे ऐकून अस्मिता खूप आनंदी होते आणि प्रतापरावांना मिठी मारते. त्यानंतर प्रतापराव आपल्या एका मित्राला फोन करून अस्मितासाठी नोकरीची शिफारस करतात. दुसरीकडे कल्पना खूप अस्वस्थ असते. अश्विन तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, अस्मिताला स्वतःला सिद्ध करायचं आहे. गोलूसाठी आई आणि बाबा दोघांची जबाबदारी निभावत स्वतःचं अस्तित्वही निर्माण करायचं आहे. मग तिला नोकरी करू देण्यात काय हरकत आहे? पण कल्पना म्हणते, यामध्ये गोलू भरडला जातोय. अश्विन तिला समजावतो की असं काही नाही. गोलूला सांभाळायला आपण सगळे आहोत. तिचं मन आनंदी राहण्यासाठी आणि तिला शांत वाटण्यासाठी तिला तिच्या मनासारखं करू दे. इतक्यात प्रतापरावही तिथे येतात आणि म्हणतात, जर अस्मिता नोकरी करून आनंदी राहणार असेल तर तिला ती संधी द्यायलाच हवी. मी तिच्यासाठी नोकरीची व्यवस्था केली आहे. कल्पना विचारते, मग गोलूचं काय? प्रतापराव अत्यंत समजूतदारपणे म्हणतात, मूल झालं म्हणजे स्त्रीचं आयुष्य थांबत नाही. आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. तिला एक संधी तरी द्यायला हवी. हे ऐकून कल्पनाही अखेर तयार होते. दरम्यान सायलीला पूर्ण आजी आणि अस्मिता येणार असल्यामुळे ती खूपच अस्वस्थ होते. ती म्हणते, मला त्यांना भेटायचं आहे, पण त्यांना इथे कसं थांबू? अपघाताचं रिक्रिएशन पुन्हा करता येणार नाही. इतक्यात अर्जुनचा फोन येतो. सायली त्याला स्पष्ट सांगते, पूर्णा आजी आणि अस्मिताला इथे येण्यापासून थांबवा. अर्जुन म्हणतो, मी काय करू? त्या तर केव्हापासून माझ्या मागे लागल्या आहेत. सायली त्याला सांगते, काहीही करा, पण आज त्या इथे येता कामा नयेत. आपण ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत पार पडलं पाहिजे. तुम्ही एकटेच लवकर या. दुसरीकडे कल्पना तिच्या खोलीत एकटी बसून रडत असते. प्रतापराव तिच्यासाठी कॉफी घेऊन येतात आणि तिला समजावतात. त्यानंतर अस्मिता येऊन कल्पनाची माफी मागते. ती आनंदाने सांगते की डॅडनी मला नोकरी मिळवून दिली. त्यानंतर ती कल्पनाला सांगते, चल आवर, आपल्याला प्रतिमा आत्याकडे जायचं आहे. मला ही आनंदाची बातमी सायलीलाही सांगायची आहे. यानंतर कल्पना प्रतापरावांना सांगते की जसं तुम्ही अस्मिताशी बोललात तसंच अश्विनशीही बोला. प्रियाच्या गरोदरपणाची बातमी ऐकून तो खूप अस्वस्थ झाला आहे. प्रतापराव तिला आश्वासन देतात की मी त्याच्याशी नक्की बोलेन. यानंतर सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. अर्जुन खाली येतो. सगळे निघायची तयारी करत असतानाच अर्जुन कपडे बदलण्याचं कारण सांगून वर जातो.
दरम्यान सायली देवासमोर उभी राहून प्रार्थना करते. ती म्हणते, माझी खरी ओळख मिळवण्यासाठी आज मी खूप मोठं आणि धाडसी पाऊल उचलत आहे. देवा, माझ्या पाठीशी राहा. तेवढ्यात अस्मिताचा पुन्हा फोन येतो. ती सांगते की आता मम्मासुद्धा आमच्यासोबत येणार आहे. हे ऐकून सायली आणखीच चिंतेत पडते. शेवटी ती अस्मिताला सांगते की माझी तब्येत ठीक नाही. कृपया आज येऊ नका, उद्या या. अस्मिता तिचं म्हणणं मान्य करते आणि भेट पुढे ढकलते. इकडे अर्जुन घरी सगळ्यांना विचारतो की तुम्ही जाण्याचा प्लॅन का रद्द केला. त्यावर आजी आणि कल्पना सांगतात की सायलीची तब्येत ठीक नाही. अर्जुन मनात विचार करतो, सायलीची इच्छाशक्ती खरंच खूप मोठी आहे. मला वाटलं होतं घरचे गेलेत तर तिचा प्लॅन रद्द होईल, पण ती अजूनही तिच्या निर्णयावर ठाम आहे. म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी मोठं आणि चांगलं घडणार आहे. शेवटी अर्जुन तिथून निघतो. भागाच्या शेवटी सायली पुन्हा एकदा देवाकडे प्रार्थना करते. ती म्हणते, मी जे करते आहे ते योग्य आहे ना? अजून मी कोणालाच काही सांगितलेलं नाही. देवा, तू माझ्या पाठीशी राहा. आणि त्याच वेळी देवाचा कौल मिळताच सायलीच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास दिसून येतो. याच उत्कंठावर्धक क्षणी आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सायलीचा हा धाडसी निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.